प्रीमेनोपॉज कधी चालू होतो हे कसं ओळख प्रत्येकाच्या बायकांचा फेज वेगळा असतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर काहीतरी हटके इथे. आज आपण बोलणार आहोत एक खूप सुंदर असा विषय आहे, वेगळा विषय आहे, पण तो तुमच्या घरच्या प्रत्येक तुमच्या स्त्रीशी, तुमच्या आयुष्यातल्या स्त्रियांशी रिलेटेड आहे किंवा त्यांच्याशी निगडीत आहे. तो काय आहे त्यात आपण खरंच जाणून घेऊया डॉक्टर मेघना यांच्याकडून. आता त्यांच्याशीच बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर मग. नमस्कार मॅम, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवर तुमचं. आपण जसं लास्ट टाइम डिस्कस करत होतो की अजून एक विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो ॲक्च्युली ऑन पब्लिक डिमांड आहे आज. खरं तर बऱ्याच जणांचे मला मेसेजेस आले होते, बऱ्याच जणींचे बेसिकली, की हा एक विषय तू घे, हा फार गरजेचा आहे आमच्यासाठीपेक्षा आमच्या फॅमिलीसाठी. तर आपण हा विषय घेऊया, मेनोपॉज आणि प्रीमेनोपॉज. नक्की. प्रीमेनोपॉज कधी चालू होतो हे कसं ओळखावं किंवा एखाद्या स्त्रीने त्याच्यावर काय उपाय करावेत? प्रीमेनोपॉज आणि मेनोपॉज हे हल्ली स्त्रियांमध्ये ना खूप प्रमाणात दिसायला लागतं. आणि बऱ्याचदा असं झालंय की आयुर्वेदामध्ये जे वर्णन केलेलं वय आहे ते 45-50च्या नंतर असतं आयडियली. ओके, जर प्रॉपर एक फंक्शनिंग बॉडी आपण पाहतो. पण आत्ताच्या काळानुसार या गोष्टी खूप बदलल्यात, म्हणून प्रीमेनोपॉजल लवकर येते, मेनोपॉजची स्टेट लवकर येते. राईट. मेनोपॉज यायच्या आधी जे आपल्याला शरीरामध्ये बदल घडतं ते बऱ्याचदा बायकांना कन्फ्युज करून टाकतं की अरे माझ्यासोबत हे होतंय काय, अचानक मला राग का येतोय, हा, अचानक मला चिडचिड का होतीये, वेट गेन का होतोय, स्किन ड्रायनेस दिसून येतं. पण हे मेनोपॉज मध्ये होतं का प्रीमेनोपॉज पासून चालू होतं? हे प्री मेनोपॉझल पासून सुरू होतं. ओके, म्हणजे या तर लक्षण आहेत एकाएकी होत नाही. कसं होतं, मेनोपॉझल हे कोणतं आजार नाहीये. राईट. पहिली गोष्ट, हे आपल्या शरीरामध्ये बदलणारे म्हणजे changes आहेत. येस. ओके, फक्त काय झालंय, बिकॉज ऑफ अवर लाईफस्टाईल, वर्किंग, नॉन वर्किंग, स्ट्रेस, याच्या बाई ही जी स्टेज आहे ती शरीरामध्ये लवकर आली. राईट. पण आता ती काय होतीये, ती येताना चांगली येत नाहीये. म्हणजे काय होतं, आपल्याला बिकॉज ऑफ द स्ट्रेस खूप जास्त होतात, मग त्यामध्ये जसं त्यांच्या स्किन ड्रायनेस खूप येतो, बायकांच्या वजनावर वाढायला लागतात, कळत नाही त्यांना अचानक मी पुट ऑन का करते, खात तर नाहीये. आणि शेवटी किती काय केलं, जेव्हा आपण स्वतःला आरशात बघतो हो, तेव्हा ते जरा फील येतं की अरे माझी स्किन ड्राय वाटतेय, म्हणजे एजिंग सायन्स दिसायला लागते, निस्तेज चेहरा असा दिसायला लागतो. आणि किती काय केलं तरी बायकांना आपल्याला आवडतं ना ह्या गोष्टी, एक वेट, स्किन, हेअर, या गोष्टी असायलाच पाहिजे, बिकॉज ते नशिबाने आपल्या स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये आले आणि आपण ते जपलं पाहिजे. पण होतं काय की बिकॉज ऑफ दिस ह्या चेंजेस होतात. तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काही जणांना वेट गेन वाटतं, स्किन खूप ड्राय व्हायला लागतं, आणि ड्रायनेस आलं की वात वाढतो, वात वाढलं की आपल्या स्किनवरती ज्या ड्रायनेसच्या काही एजिंग साईन्स आहेत, रिंकल्स आहेत, ते दिसायला लागतात, सुरकुत्या. येस, एक्झॅक्टली. मग आपण खूप कॉन्शियसली राहतो, मग बरेच ट्रीटमेंट घेतो, तो भाग नंतरचा वेगळा जातो. पण हे शरीरात होतं कशाला, तर याच्या पायी. आणि दुसरी गोष्ट की असं होतं की हॉट फ्लशेस, म्हणजे अचानक मला गरम वाटतं, अचानक मला थंडी वाटते. नवरा बायको झोपल्यात, म्हणतात की एक म्हणतो एसी खूप फास्ट होतं, ह्याने मला गरम होतं. सो नॉट बिकॉज ती काहीतरी वेगळं सांगते, ॲक्च्युअलमध्ये तिच्या शरीरामध्ये ते वाटत असतं की एसी चालू आहे, थंड आहे, पण तरीसुद्धा तिला ते गरम वाटतं आणि अचानक थंडीवरून पण येतं.
ओके. बऱ्याचदा युरिन इनकंटिन्युन्स म्हणजे लघवी धरून न राहणे किंवा हसलो तरी लघवी होणे अशा गोष्टी पण दिसून येतात. म्हणजे काय होतं थोडक्यात ती शरीरात शिथिलता आपली वाढते म्हणजे लूजनेस म्हणतो ना तशा प्रकारे या गोष्टी व्हायला लागतात म्हणजे सुरुवात दिसायला लागते. हॉर्मोनल चेंजेस याच्यामध्ये दिसायला लागतं. आता मेनोपॉझलसाठी काय वेगळा ब्लड टेस्ट आहे का नाही आहे तर आपल्याला काही हॉर्मोन्सच्या टेस्टवरती आपण स्वतः काय एक्सपिरियन्स करतो, आपल्या पिरियड्स कशी येत आहेत, कशा प्रकारे होतं त्याच्यावरनं अंदाज घ्यावा लागतं. पण मी काहीतरी चिडचिड करतेय म्हणून आपल्या घरातले म्हणतात तू तर वेड्यासारखीच करते, तू तर कायम रागतच असते, तुला तर म्हणतात ना काय बोलायलाच नको. तर जे पार्ट आहे ते फार समजून घेण्यासारखं आहे. इथं आपण म्हणू की स्त्रियांनी पहिला स्वतःहून समजून घ्यावं की आपल्यामध्ये काही चुकीचं घडत नाहीये, आपल्याला काही होत नाही, कोणी काही केलेलं नसतं. पण बिकॉज आपल्या शरीरामध्ये हा चेंजेस आहेत आणि आपण बिकॉज आपली लाईफस्टाईल पण तशी आहे म्हणून या गोष्टी आपल्यामध्ये घडतात. मला एक ओळखीच्याने सांगितलं की त्यांची बायको एवढी चिडलेली एक दिवस, काहीतरी नॉर्मल गोष्ट होती किचनमध्ये आणि तिने लिटरली लाटणं मारलेलं त्यांना. इथपर्यंत राग येऊ शकतो का? नक्कीच अगदी तुम्हाला म्हणजे मी घाबरत नाही पण कधी कधी ना म्हणजे खूप बायका आता प्रत्येकाच्या बायकांचा फेज वेगळा असतो. म्हणजे लाईफस्टाईल पेक्षा घरातलं वातावरण असं मी म्हणेन. काही जण सिंगल मदर असतात, काही जण जॉईंट फॅमिलीमध्ये असतात, काही जण न्यूक्लिअर असतात. आता सर्वांमध्ये दुःख असतं. आता तुम्हाला मजेची गोष्ट म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली विचार करणार, जॉईंट फॅमिली बरी निदान घरात कोण आहे तरी माझ्यावरती एकटीवरती बघतो. जे जॉईंट फॅमिलीमध्ये ते विचार करणार अरे मी एकटं असलं तर मला माझी मजा करता आली. म्हणजे प्रत्येकाचा भाग वेगळा असतो. बट या ज्या फेजमध्ये जेव्हा बाई काही डिप्रेशनमध्ये असते ना तर अगदी सुसायडल टेंडन्सी पण येते. एक काही किती रडायला सुद्धा लागते, काहीही कारण नसतं तिला रडायला येतं आणि हे बऱ्याचदा होतं आणि आपण काय करतो की त्या गोष्टीला समजून घेत नाही. म्हणजे ॲज अ स्त्रीने स्त्रीला पण समजून घ्यावं हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. मी असं म्हणत नाही म्हणजे इथं स्त्री म्हणजे आपल्या मुली पण येते, सासू असणार म्हणजे जे काय असेल तर आणि आम्ही बेसिकली ऑफकोर्स म्हणजे जसं मी म्हटलं की फॅमिली कशी आहे सांगता येते ना, जॉईंट आहे, न्यूक्लिअर आहे, सिंगल मदर आहे. सो एव्हरीवन हॅज द डिफरंट फेस बट या गोष्टीकडे दुर्लक्ष कधीच नाही करायचं. पण खरंच इतक्या इंटेन्सिटी पण होतं माझ्याकडे एक पेशंट आहे ज्या स्वतः म्हणजे सायकोलॉजिस्ट आहेत त्या आणि आम्ही एका ठिकाणी म्हणजे कॅम्पला आम्ही जायचो म्हणजे आमचं बऱ्याच असं इंटरॅक्शन व्हायचं. तर त्यामध्ये त्यांनी मला म्हटलं मेघा मेरे को ना बहुत परेशानी हो रही है, मैं ना बैठे बैठे रो जाती हूँ, कभी कभार चिल्लाती हूँ, मतलब कुछ काम नहीं रहता. म्हणजे लिटरली तिने ते सर्व मेनोपॉझलचे सिम्पटम्स सांगितले. तर आयुर्वेदानुसार मी तिला काही मेडिसिन्स आहेत ते सांगितलं की एवढं तरी तू चालू कर आणि बघ तुला कसं वाटतंय. नाही झालं तर काही गोष्टी रुटीनच्या थोड्याशा चेंज कर. तशी ती खूप डाएट कॉन्शियस आणि एव्हरीथिंग होती खाण्यापिण्याबाबतीत. पण तिला सुद्धा तरी वाटलं नाव बीन एज अ सायकोलॉजिस्ट सुद्धा या गोष्टी होतात. सो शी वॉज अवेअर की माझ्यामध्ये हे चेंजेस होत आहेत बिकॉज माझी आता एज चेंज होतीये. प्लस आता तिचं काय होतं आपण पेशंट्स ऐकतो ते पण आपण कुठेतरी एक येतच ना शेवटी. मग ती अगदी लिटरली लिंगीनं बसला असं रडते असं होतं. म्हणजे इतपत म्हणजे स्त्रियांनी आधी जागृत आणि खूप गरजेचं आहे स्वतः बाबतीत किंवा आपल्यामध्ये काही बदल होतात ते बघणं गरजेचं आहे. पण जेव्हा हे बदल व्हायला लागतात जसं तुम्ही सांगितलं की प्री मेनोपॉझल फेजमध्ये हे बदल होतात त्यावेळेला काही औषधं किंवा काही असं घेता येतं का की त्यांनी ॲटलिस्ट मेनोपॉजपर्यंत जो राग आहे किंवा हे जे सगळे हॉट फ्लॅशेस झाले किंवा खूप चिडचिड किंवा तुम्ही जसं सांगितलं युरिन इनकन्सिस्टन्सी होते किंवा अजून काही हे होऊ शकतं म्हणजे रडणं हे ते जे मूड स्विंग्स म्हणतो आपण त्याला काही आपण थोडं मी म्हणेन आळा घालू शकतो का? नक्कीच आयुर्वेदामध्ये याच्यासाठी सांगितलेलं आहे. आयुर्वेदाने याला विकृती म्हणून नाही घेतलेली आहे. सो आयुर्वेदामध्ये काय आहे की यामध्ये आपल्याला काय येतं तुम्ही नोटीस केलं स्ट्रेस म्हणजे मनाच्या निगडीत आलं तर मेद्य द्रव्य असतात काही जे आपल्याला माइंडला रिलॅक्स करतात अशी काही औषधं आहेत ज्यामध्ये ब्राह्मी रसायन आलं. जर बायकांनी स्टार्टिंग ऑफ द एज च्यवनप्राश म्हणजे फक्त आता तर सर्वांना च्यवनप्राश माहिती आहे पण ॲक्च्युअलमध्ये भरपूर असे रसायन आहेत जे यूज केल्याने म्हणजे रेग्युलर बेसिसवरती घेतल्याने मेनोपॉझलच्या गोष्टी प्री मेनोपॉझल आहेत किंवा आपल्या बॉडीमध्ये आपल्याला स्ट्रेस असतं त्या सर्व गोष्टी खूप चांगल्यापैकी कमी होतात. मग त्याच्यामध्ये ब्राह्मी रसायन आलं, अगस्ती रसायन आलं, शतावरी कल्प आलेला आहे, अश्वगंधा अरिष्ट आलेला आहे. त्याच्यानंतर जर असे बरेच असे मेडिसिन्स आहेत जे वर्णन आहे तर याच्यामध्ये काय होतं की आपण जर प्रॉपरली आयुर्वेदिक नाडी परीक्षण आणि
अदर फॅक्टर्स प्रकृती बघून दिलं तर केव्हाही बेटर. बट असं नाही की काही औषधं नाहीत. आता राहिली गोष्ट ही इंटरनल मेडिसिन. एक्सटर्नली आपण काय करू शकतो, तर तुम्ही ज्याला स्नेहन आम्ही अभ्यंग म्हणतो ते केलं पाहिजे. कारण का यामध्ये काय होतं, जर तुम्ही दोषानुसार आयुर्वेदानुसार म्हटलं तर वात आणि पित्ताची दृष्टी होते. मग वाताला हे करण्यासाठी, कमी करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी तेल अभ्यंग करणे, स्नेहन करणे हे अभ्यंग म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? अभ्यंगामध्ये आपण स्नेहन म्हणजे मालिश करणं, हातापायला तेल लावणं. जे दिवाळीत आपण करतो तसं. अनफॉर्च्युनेटली हे फक्त आता दिवाळीपुरता राहिलेलं आहे. त्यातल्या त्यात पण अनफॉर्च्युनेट झालंय की ते पण 8-9 वाजता करतात. हो. ते ॲक्च्युली पहाटे करायचं असतं. त्याच्या मागे कारण हे आहे, कारण का सकाळचा जो काल असतो वाताचा, तो त्या काळामध्ये आपण जर मसाज म्हणजे स्नेहन केलं स्वतःहून, काही नाही, फक्त हातापायला तेल लावायचं आहे, चेहऱ्याला लावायचं, अंगाला लावायचं, मसाज नका करू, पण तेल ॲब्झॉर्ब होतंय ना, बिकॉज आपली बॉडी ते शोषून घेतं आणि तो काळ वाताचा असतो. मग त्या काळामध्ये जर ते केलं तर बेनिफिटेड राहतं. तुझे आणि पहाटे म्हणाल तर आजकाल ॲटलीस्ट 5:30-6 वाजता तरी आय फील की 8 o'clockच्या आधी उठले तरी ते 8च्या आधी. ओके. आणि डिपेंड आपण कोण काय करतं. बट आयडियली आय पर्सनली फील का ॲटलीस्ट 6:30-7 पर्यंत आपलं म्हणजे कसं होतं, आपण उठल्या लगेच सर्व नाही करत. हो. आपल्या स्टार्टिंगला शौच करवायचं, बिकॉज तो टाईम प्रॉपरली, तसं मी म्हटलं वाताचा काळ आहे तर विसर्ग आपला होतच. म्हणजे आपण शौचाला जातो, मग त्याच्यावर मलमूत्र विसर्जन असतं. हे नैसर्गिक त्या काळामध्ये झालं पाहिजे. मग आपण काय करतो, उशिरा उठतो, उशिरा मग या सगळ्या गोष्टी सुरू होतात. मग उठल्यानंतर या गोष्टी जर तुम्ही परफेक्टली छानपैकी फॉलो करत असणार तर आपलं मेनोपॉझल ही स्टेज खूप आरामात चांगली जाते. मग अभ्यंग हे सर्वात सोपं आणि त्याच्यामध्ये घरात आपण करू शकतो. इट इज नॉट लाईक अ मेडिकेशन, इट इज वी आर मेंटेनिंग. आपल्या बॉडीला समजून घेणं फार गरजेचं आहे की आपली बॉडी कधी काय करतं. म्हणजे कुठली गोष्ट अशी झाल्याने मला त्रास आहे ना, मग ते मनाचं असो, शरीराचं असो. मग जेव्हा आपल्याला भूक लागण्या बाबतीत असो, झोपेच्या बाबतीत असो, आपण काय करतो, विरुद्ध पडतो. झोप आली आहे तरी पण आपण ताणतो, आपण काहीतरी करतो किंवा महिलांना आपलं काय म्हणतात ते आपलं किचन आवरायचं असतं. मग रात्रीचं जे काही त्यांचं घरातली कामं असतात ती आवरायची असतात. सो अशापैकी काय होतं, ते नैसर्गिक जो काळ असं झोपायला की झोप लागली पाहिजे तेव्हा नेमका जागरण होतं. म्हणजे काय होतं, आपलं पित्त परत तेव्हा वाढलं जातं. पण तुम्ही जे अभ्यंग म्हणताय ते फक्त स्त्रियांनी केलं पाहिजे का सगळ्यांनी? सर्वांनी केलं पाहिजे. बिकॉज आता त्याचं कारण आहे की आपलं एज होतं, राईट. स्त्रियांचं मेनोपॉझन दिसून येतो. मेनोपॉझलचं वन ऑफ द रिझन की कॅल्शियम डेफिशियन्सी पण जास्त दिसून येते. मग तेव्हा अभ्यंग केल्याने मग स्त्री आणि पुरुष दोघांसाठी तर हाडांना तेलाची गरज असते. म्हणजे एक सांगायचं गेलं तर म्हणजे वाट आपलं चांगलं राहतं. आणि याच्यापायी काय होतं, आपले बोन्स चांगले राहतात. म्हणजे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांच्या निगडीत जे आपल्याला आजार आहेत ते खूप डिले होतात. म्हणजे खूप आपण कंट्रोलमध्ये राहतात किंवा वयामानानुसार आपल्याला तेवढा त्रास लवकर सुरू होत नाही. मग सर्वात जास्त जे काही न करता रुटीनमध्ये जर तेल अभ्यंग करत राहिले तर वेल अँड गुड. आता म्हणणार दररोज मला कुठे तेवढा वेळ आहे, मला उठायचं, मग आठवड्यातून एकदा तरी करू शकता. मग तेव्हा करताना प्रॉपर करा की फुल प्रॉपर ट्रेन. तुम्ही आयुर्वेदा पंचकर्मामध्ये जाऊ शकता. तिथं स्नेहन तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा केलं तर केव्हाही बेटर. बिकॉज शरीराला तुम्ही बघा तेल ॲब्झॉर्ब होतं म्हणजे शरीर मागतोय ते. साधं शटरला आपल्याला ग्रीसिंग का करावी लागते, कारण का काळांतराने आपल्याला सुचलेला त्रास होतो. मग तेच बॉडीची ग्रीसिंग अशा प्रकारे होते. म्हणजे तेल म्हणजे तेलकट हे माझ्यापेक्षा बाह्य जास्त. त्यात आयुर्वेदामध्ये खूप छान वर्णन केलेले तेल आहे. ते अगदी सिंपल सांगितलं तरी तेल चांगलं आहे. कारण का तेल म्हटलं तर ते कॅल्शियमचा सोर्स आहे. आम्ही जसं लास्ट आपल्या याच्यामध्ये म्हटलं की आवळाच्या बरोबर तर तुम्ही तीळ पण घेतले, चावून खाल्लं तर तुमचे केस आणि हाड हे खूप छान होणार. मग तेच आपण बॉडीला एक्सटर्नली देतोय. जर तुम्ही दररोज 1 चमचा तूप घेतलं, 1च चमचा, तरी तुमच्या शरीराचं स्नेहन कार्य खूप चांगलं होतं. डायजेस्टिव्ह फायर चांगली राहते. डायजेस्टिव्ह फायर चांगली राहिली की आपला जो आहार रसातून जे रसाचं पाचन होतो तो चांगला होणार. म्हणजे पुढचे जे धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, म्हणजे हे सर्व धातू आहेत, त्याचं पोषण चांगलं होतं. म्हणजे हे आहाराच्या रसातून चालू होतं आणि याच रसातून पोषण आपल्या गर्भाशयाला सुद्धा मिळतं. फर्स्ट स्टेजमध्ये जर आपलं रसच पाचन चांगलं झालं नाही तर गर्भाशयाला पोषण चांगलं नाही भेटत. आणि हे एका दिवसाची गोष्ट नसते, हे भरपूर दिवसापासून चालू असतं. त्यामुळे म्हणजे मुलांसाठी म्हणजे आपले जे
बाळ जन्माला येईल त्याच्यासाठी पण हे खरं गरजेचं आहे. हो त्यांचं ग्रोईंग एज असतं ना, म्हणून ते त्याला चांगलं असतं. मी बरेच वेळा आता सध्या ऐकते शतावरी, अश्वगंधा, मग नंतर शिलाजीत, अशोकारिष्ठ, हे जी सगळी औषधं आता सध्या खूप आपण बघतोय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघतोय, सोशल मीडियावर म्हणा किंवा ॲड्स करून. तर या औषधांचा किती उपयोग होतो आणि कसा उपयोग? हा ना खूप छान प्रश्न विचारला. एकदम एकदम म्हणजे ना याचंच कारण सांगते. शतावरी म्हटलं की फक्त एक स्त्री दिसते, ती दूध पाजत असते, असं काहीतरी चित्र त्या बॉक्सवरती त्या मटेरियलवरती असतं. अश्वगंधा म्हटलं ते घोडा असतो. हो. ओके, बिकॉज ते नावातच अश्व आहे म्हणून. बट काय माहिती का, आयुर्वेदामध्ये फक्त ते त्याच्यासाठी नाही सांगितलेलं आहे आणि इथेच गफलत होते. डॉक्टरनी समजा असं किंवा कोण सांगितलं अरे तू शतावरी, अरे ते तर बायकांसाठी असतं ना, आपण कसं घ्यायचं? तसं नाही आहे. शतावरी याचं कार्य बऱ्याच म्हणजे गोष्टींवरती होतं. ते बेसिकली एक रसायन आहे. आपल्याला जेव्हा शरीरात क्षय होतो, म्हणजे जसं मी म्हटलं की धातूचं पोषण झालं पाहिजे, ते जर नाही झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये डिप्लिशन दिसतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये कोणत्याही गोष्टीचं क्षय झालं म्हणजे कमी झालं, वृद्धी झाली म्हणजे ते वाढलं, तर त्याचीही लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे इतकं प्रिसाइजली आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. असं नाही की रचं चांगलंच असायला पाहिजे, पण जेव्हा ते वाढतं तर त्याचेही काही परिणाम सांगितले. ते काय म्हणतात बॅलन्स असलं तर त्याची लक्षणं काय हे पण म्हणजे समतोल त्याच्यामध्ये राखला गेला. सर्व याच्यामध्ये दिलेला आहे. शतावरी याचा गुणधर्म बऱ्याच आजारांवरती इतर याच्यासाठी पण होतो. पण प्रायमरली ते गर्भाशयाच्या संदर्भात खूप चांगलं काम करतं. धातू जेव्हा आपल्या शरीराचा क्षय होतो, म्हणजे जर वेट लॉस अचानक व्हायला लागलं तर वेट गेन करण्यासाठी आणि आपल्या धातूचं पोषण करण्यासाठी शतावरी खूप चांगलं वापरलं जातं. ते कसं घ्यायचं, काय घ्यायचं हे वैद्यकीय सल्ल्याने घेतलेलं केव्हाही बेटर असतं. कारण का बऱ्याचदा द्रव्य एकेरी नाही वापरली तर त्याच्यासोबत सुद्धा दिलं जातं. हा, म्हणजे जे मला चालेल ते तुम्हाला चालेल असं नाहीच आहे. प्रत्येकाची वेगळी असते, त्या आजाराची स्थिती पण वेगळी असते. मग त्या टायमिंगला कोणतं कॉम्बिनेशन चांगलं आहे हे जे प्युअर प्रॅक्टिशनर असतात ना, जे त्याच्यामध्ये ते खूप चांगल्यापैकी फॉलो केलं जातं. अश्वगंधा पण तुम्हाला सांगायला गेलं तर हे पण रसायन म्हणून काम केलं जातं. म्हणजे जसं मी म्हटलं की ते उलट आणखी त्याच्यामध्ये आणखी एक मेन म्हणजे ते मनाला शांत करतं. असं म्हणजे समजा खूप आपण विचार करतो, स्ट्रेसफुल आहे, तर ते औषध घेतलेलं केव्हाही बेटर. म्हणजे हे म्हणजे प्री मेनोपॉज मध्ये शतावरी आणि अश्वगंधाचं कॉम्बिनेशन दी बेस्ट आहे. हो, पण ते कशा पद्धतीने घ्यायचं जसं मी म्हणतो की म्हणजे वैद्यकीय सल्ला हा केव्हा चांगली. ओव्हर द काउंटर काय घेणं की ऐकलं, ॲडव्हर्टाइजमेंट बघितली म्हणून. आणि हा प्रॉब्लेम आम्हाला खूप येतो. म्हणजे अश्वगंधा असा वर्ड आला ना, अरे मला कशाला, ते तर पुरुषांना देतात. नाही, तसं नाहीये, स्त्रियांनाही गरज असते आणि अश्वगंधाचं कार्य इतर याच्यासाठी पण खूप चांगलं आहे. म्हणजे अगदी सांगायला गेलं तर रक्तपित्त हा जो आजार आहे त्याच्यावरती सुद्धा आहे. आणि मेन म्हणजे हा मेद्य आहे. मेद्य म्हणजे आपल्या मनाला शांत पडतं. आपल्या जे संदर्भात जे आजार आहेत, उन्माद आणि अनेक जे मनाच्या संदर्भात त्याच्यामध्ये अश्वगंधा शतावरी खूप चांगलं कार्य करते. अशोकारिष्ट म्हटलं तर फक्त बायकांनाच विचारतो. पण अशोकारिष्टचा कार्य इतर म्हणजे शुक्रवृद्धीसाठी अश्वगंधा यामध्ये सर्व याच्यामध्ये ते वापरलं गेलेलं आहे. अशोक मध्ये नावातच आहे शोक दूर करणे. अच्छा, म्हणजे शोकच कमी करून टाकायचं. बायकांच्या संदर्भात जे काही अबाउट शुडायचे का जे डिप्रेशन असतं काय किंवा असं विचार करा की मेनस्ट्रल सायकल आहे, पेन होत आहे, मग तो पण एका प्रकारचा शोकच झालाय ना. मग ह्या सगळ्या गोष्टीला ते त्रास कमी करतं. दुसरी गोष्ट की जर अशोकारिष्ट हे ज्यांना अबॉर्शनच्या हिस्ट्री खूप आहेत अशा व्यक्तींना अशोकारिष्टचा समावेश इतर औषधांसोबत केलं आणि ड्युरिंग द प्रेग्नन्सी पण हे घेतलं तर ते त्यांचं गर्भपात होत नाही असं वर्णन आहे. आणि अशोकारिष्ट फक्त अरिष्ट नाही, त्याचं अनेक औषध रूपांतरमध्ये सुद्धा आहे, असं काही हे नाही आहे. आणि अशोकमध्ये पण खरा अशोक खोटा अशोक असं जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर 2 प्रकार आहेत. जो हा खरा अशोक आहे तर तो स्किन रिलेटेड आपल्या स्त्रियांच्या रिलेटेड वापरलं जातं आणि जो खोटा अशोक आहे तो हाईट रिलेटेड वापरला जातो, कारण का तो उंच असतो ना झाड. म्हणजे तुम्ही आताही बघताय तर बरेच अशोकाची झाडावर लागलेली आहे. तर हे फक्त आपल्याला कळलं पाहिजे, तो खरा अशोक खोटा अशोक हा काय आहे त्याच्यानुसार.
जसं सीतामातेला पण अशोक वनात ठेवलेलं त्याचं कारण तेच होते ऍक्च्युअली. आणि म्हणून ते नाव त्याच्यामध्ये ते पण आलेलं आहे. ती म्हणजे तिने डिप्रेशनवर जाऊन, कारण ती लांब आहे आणि तेव्हा ती म्हणजे शी वॉज एक्सपेक्टिंग. हा, मग त्यामध्ये ते सगळ्या गोष्टी हे होतात. आणि मेन म्हणजे जेव्हा पिरियड पेनफुल असतात तेव्हा सुद्धा कॉम्बिनेशन विथ दशमोनारिष्ट असं दिलं तर ते सुद्धा चांगलं काम करतं. शिलाजीतचं काय काम आहे? शिलाजीत पण एका प्रकारचं रसायनच आहे आणि ते बऱ्याचदा मेडिसिनमध्ये एकेरी न वापरता कॉम्बिनेशनमध्ये वापरलं जातं. जसं मी म्हटलं, काही औषधं आपल्या धातूंना चांगले पोषण करणारे असतात. मग कसं असतं की एकातून एकाला पोषण मिळत जातं, रसापासून रक्ताला. पण शिलाजीत पण बायकांनी घेतलं तरी चालतं. तो औषधांमध्ये आहे. म्हणजे जसं मी म्हटलं ना, हे कसं होतं की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्याचं कॉन्सेप्टच चुकीचं करून टाकतं. जसं म्हटलं ना, अशोकारिष्टासाठी बायका लेडीजचा फोटो किंवा म्हणजे ओरिएंटेड असं अश्वगंधासाठी, मग ते काय होतं, मिसकन्सेप्ट होतं. पण मी तर म्हणते का ते तुम्ही फोटो नका लावू. अशोक हे जे नाव आहे ते ग्रंथोक्त काही घेतलेले आहेत, तर तुम्ही त्याला कुठला लेबल नका लावू की याच्यासाठीच आहे म्हणून. कारण का ते कॉम्बिनेशन आणि हे ना, ते एक प्रॉपर वैद्य खूप चांगल्यापैकी देऊ शकतो. कारण का इतर पण असे काही औषधं आहेत ते आपल्या खरंच म्हणजे ते सुद्धा त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन घेतल्याने खूप फरक पडतो. असं कुठलं तुमच्याकडे आता म्हणजे एखादं पेशंटचं हे आहे का, म्हणजे हे सगळं मॅनेज केल्यामुळे प्री मेनोपॉजमध्येच औषधं चालू केल्यावर त्याचं मेनोपॉझल खूप चांगलं झालेलं आहे? हो, नक्की. माझ्याकडे आराम पडला. हां, म्हणजे त्यांना ॲटलीस्ट माहिती पडलं त्यांच्यावर काय होतंय. हा, पहिली गोष्ट. कारण का आपल्याला काय होतंय ना, हे माहीत होणं फार महत्त्वाचं आहे. कारण का ते जेव्हा आपल्याला आपला प्रॉब्लेम माहिती पडतो तेव्हा आपण सोल्युशन बघतो. हो. अदरवाईज वी गेट लाईक डिस्ट्रॅक्टेड, काहीतरी वेगळंच चाललंय. काहीतरी वेगळं चाललंय किंवा उगीच काहीतरी असं वागते असे घरचे पण बाकीचे लेबल लावतात ना, आणि मग आपण तो लेबल स्वीकारतो. आणि बायकांची टेंडन्सी अशीच होते की अरे तू रागीटेस, म्हणजे आपण नाही खरंच आहे. आणि आपण सबकॉन्शियसली ॲक्च्युली ते ॲब्झॉर्ब करायला. प्रॉब्लेम हा असतो की प्रत्येक जणला कोणाला काही म्हटलं तर ते सबकॉन्शियसली आपल्या माइंडमध्ये आपण ते हे करतो. सो माझ्याकडे 2 असे केसेस होते. एक तर मी तुम्हाला सायकोलॉजिस्टची सांगितलेली, आणि दुसरी अशी होती की त्यांना फायब्रॉइड होतं. आता इथे मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगते की त्यांना काय झालेलं, मल्टिपल फायब्रॉइड्स होते. आणि फायब्रॉइड्सची ना अकॉर्डिंग टू द पोझिशन त्याचं प्रकार असतात. म्हणजे मग त्यांना जेवढ्या प्रकारचे होतं ना तेवढे थोडे छोटे मोठे असं करून होतं. आणि ऑफकोर्स आम्ही रेकमेंड करतो की नका काढू, कारण का हे काढणं नाही सर्जरी नको. सो त्यांना अचानक हे जे मी हॉट फ्लशेस म्हटलं त्यांना ते वाटायला लागलं. त्यांना आपण कोणीतरी आपल्याला टच केलेलं पण आपल्याला सहन होत नाही. मग त्याच्यामध्ये काय होतं, वैवाहिक याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पार्टनर आपला फार चुकीच्या अर्थाने घेतो की हिला काही होतात ना, काही करायचंच नसतं किंवा हिला अट्रॅक्शन गैरसमज घेऊन राहतात. म्हणजे ती इरिटेड होते. पण ती नैसर्गिक पद्धतीने नाही करत, या शरीरामध्ये बदल घडायला लागतात. जसं मी म्हटलं की ड्रायनेस आपल्या शरीरात येतो, तर तिथं सुद्धा आपल्याला गर्भाशयाच्या ठिकाणी ड्रायनेस येतं. मग आपल्याला या गोष्टी फार पेनफुल व्हायला लागतात की सर हा एक रिझन झाला. प्लस हॉट फ्लशेस, मूड स्विंग्स भरपूर होत असतात. आज चांगलं वाटतं, उद्या वाटेल तसं सांगता येत नाही. म्हणजे एखादी स्त्री घरात आपल्याला पाहुणे आल्यात म्हणून ती पहिला अगदी आवडीने जर जेवण करायची, आणि आता 2 जण आली तरी अरे एवढं कसं काय मी मॅनेज करू, म्हणजे इतपत ते इरिटेशन चालू होतं. सो तेव्हा या गोष्टींना म्हणजे कुठल्या काही गोष्टी आपल्याला त्यातल्या वाटतात, त्याच्यानुसार काही आयुर्वेदिक मेडिसिनचं ते चालू केलं. त्यांना मेन म्हणजे सांगितलं की वॉकिंग चालू करा. आपलं वेट गेन नाही झालं पाहिजे, वात कमी झाला पाहिजे ना शरीरातला. म्हणजे तुम्ही वॉकिंग करताय तर वेट लॉससाठी नाही करत, तर तुमच्याला हलकं वाटावं, शरीर हलकं वाटावं. कारण का जेव्हा वाताचा गुण वाढतो, वातस्थ वृक्ष लघु चल बहु शीघ्र शीत परुष विषित, असं जे श्लोकात सांगितलं त्याच्यामध्ये वृक्षता वाढते. आपल्याला एक याच्यापायी शरीरामध्ये जे ड्रायनेस आल्या कारणाने जे बोलतो ना व्रिंकल्स म्हणा किंवा किंवा जसं मी म्हटलं की आपल्याला प्रत्येक ठिकाणी तसंच फिलेक येतं, इवन हेअरमध्ये चेंजेस होतात. सो तेव्हा या गोष्टी मॅनेज व्हायला लागतात. मग योगा हा सर्वात खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये मी प्राणायाम सांगते, अनुलोम विलोम, भ्रामरी, हे खूप चांगलं काम करते याच्यामध्ये. योगासन आपल्याला जे दमतं करण्यासारखं काही नाही, ते सूर्यनमस्कार सर्वात बेस्ट आहे. कारण का त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये होतं, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पार्ट आपला बोलतात ना स्ट्रेच फील हो, अशा प्रकारे केलं पाहिजे. मेडिटेशन केलं पाहिजे, बिकॉज माइंड कामनेस फार महत्त्वाचं आहे. आणि जसं मी म्हटलं मेडिसिन चालू केलं त्यांना खूप बेटर वाटलं.
आणि सेकंड केस पण अशीच झाली की त्यांना कळलं नाही काय आहे. मग ते एकदा म्हणजे माझ्या ओळखीतले त्यांची वाईफ होती. मग ती आली पर्सनली विचारलं की मला ना असं असं होतं, मला काय कळत नाही, मी पहिला तर अशी कधी वागत नव्हते आणि आता जरासं काही झालं तर मी चिडते, म्हणजे एक्झॅक्टली ते सर्व होतं. आणि आता एज बसत नाही याचा अर्थ हे तर नाही ना की त्यांना तो प्रॉब्लेम नाही होणार शकत. काही सिम्पटम्स आधी दिसून येतात जे आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर इज होऊन जातं, म्हणजे वी नो हाऊ टू हँडल इट. मग त्यांना सुद्धा काही मेडिसिन्स काही टायमासाठी चेंज हे केलं, लाईफस्टाईल थोडीशी सांगितली चेंज करा, त्याच्यामध्ये थोडं एक्सरसाइज, जसं मी म्हटलं की आपल्या शरीरात लाघवता आली पाहिजे. आणि जे व्यायाम असतं ना ते लाघवता आणण्यासाठी असतं, अभ्यंग सुद्धा त्यासाठीच असतं. सो आय रेकमेंडेड की तुम्ही वन्स इन अ मंथ, ट्वाईस इन अ मंथ तुम्ही स्नेहस्वेदन घ्या, चांगलं आहे. किंवा अकॉर्डिंग टू द सीझन तुम्ही ठरवू शकता. मग अशा वेळेस काही गोष्टी तुम्ही चेंज केल्या ना तर तुम्हाला या गोष्टीचं म्हणजे ते फेस चांगल्यापैकी जाईल, ईजमध्ये जाणार. आणि काही गोष्टी असतात घरातलं वातावरण पण आहे, मग आपला पार्टनर, या गोष्टीसाठी म्हणजे ते एक सामंजस्यपणा असणं गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी होतात. मला तुमच्या ह्याच्यावरून एक प्रश्न अचानक म्हणजे डोक्यात आला, तो म्हणजे नैसर्गिकरित्या मेनोपॉज होणे, ज्याला आपण वजन निवृत्ती म्हणतो, तो आणि अचानक म्हणजे मे बी ऑपरेशन करावं लागलं, काही कारणास्तव गर्भाशय काढावं लागलं किंवा इतका त्रास होत होता की शेवटी ते करावं लागलं, जे वेळेच्या आधी आहे. तर ह्याच्यामध्ये काही जास्त बदल दिसून येतात का? म्हणजे नॅचरली जे मेनोपॉज होतो आणि आर्टिफिशियली जे आपण ऑपरेशन म्हणजे काहीतरी हे करून एक्झॅक्टली की काही त्रासामुळे ते डिसिजन घ्यावा लागला. अशा वेळेला काही वेगळे त्रास असतात का की अगदी सेमच त्रास होता? त्रास होताना तर सेम होतं, फक्त एवढा फरक एवढा असतो की जी नैसर्गिक रीत्याने जाणार असते ना ती आपण वेगळ्या पद्धतीने ओढावून घेतो. म्हणजे बोलतात ना पाणी असं वाहत होतं आणि बाण टाकला पण तो व्हायला ना कुठून तरी व्हायला. मग इथं काय होतं की बऱ्याचदा अशी रिझन्स होतात की त्यांना फायब्रॉइडचा त्रास असतो, म्हणून डॉक्टर म्हणतात की तुम्हाला मुलं आहेत ना मग काढलं तरी काय हरकत नाही. पण तो एज नसतो त्यांचा काढायचा. म्हणजे असं मी केसेस बघितल्यात की 35 एजला सुद्धा केलेलं आहे, जस्ट बिकॉज खूप रक्त वाहत होतं, थांबतच नव्हतं. पण प्रत्येक वेळेस जसं मी एक रक्तपित्त हा जो एक डिसीजचं वर्णन केलं, तर प्रत्येक ब्लड फ्लो हा मेन्सेसचाच असेल असं नसतं, त्याला रिझन दुसरं पण असू शकतं. पण नक्की काय हे ते समजून घेतलं पाहिजे, कारण का त्याच्यावरती उपचार प्रॉपरली केलं की ते कळतं की बाबा हे यांच्या पायी नव्हतं. आणि नॉर्मली काय होतं की नाही हे होतं म्हणून ते काढून टाका. मग ते काय होतं की त्याच्यातले जे काही हॉर्मोन्स असतात, जसं ओव्हरी, गर्भाशय आपले जे आहे अंडग्रंथी, आणि त्याच्यातून काही हॉर्मोन्स असतात जे आपल्या शरीराला गरजेचं आहे. मग हे आपण अवेळी म्हणजे आधीच काढून घेतलं तर बॉडी मग रिॲक्ट करायला लागतं. म्हणजे ते कुठून तरी ती जागा भरून काढायला पाहिजे, किंवा त्याचा जे अभावी आपल्याला त्रास होतो तो दिसून येतो. मग बऱ्याचदा वेट गेन खूप लवकर होतो. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपलं हाडांच्या मध्ये बदल खूप लवकर दिसून येतात, स्किनमध्ये चेंजेस लवकर दिसून येतात. म्हणजे ठिसूळ वाढे ऑस्टिओपोरोसिस किंवा स्पॉन्जी म्हणतो म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपल्याला हाडांची जे आपल्याला घनत्व पाहिजे, किंवा जे आपल्याला बोलतात ना पाय खूप दुखणं, किंवा आपलं काय ठिसूळ होणं, कारण का त्याच्यामध्ये पण प्रकार असतात, पण सुरुवात शेवटी अशीच होते. मग हे जरा लवकर दिसायला लागतं. मग अशा स्त्रियांनी आता झालंय, आता काय करणार, बरोबर की नाही, कारण का जे झालंय ते झालंय. मग अशा वेळेस त्यांनी त्यांचं डायटरी चेंजेस नक्की केले पाहिजेत. आहारामध्ये मी सांगते जसं की आहारातलं षडरसात्मक आहार प्रॉपरली घेतला ना तर सर्व काही प्रॉपरली होतं. मग तेव्हा अशा टायमिंगला आपण चांगल्यापैकी आहार चांगलं ठेवणं आहे, म्हणजे भाकरी, डाळ, पालेभाज्या, म्हणजे थोडंसं असं, म्हणजे कुठलाही प्रकार अतिरिक्त नसावा. जे लोणचं आहे ते लोणच्याप्रमाणेच खावं, चटणी आहे ते चटणीच्या प्रकारेच खावं. असं नाही की, कारण का षडरसात्मक आहारामध्ये ती पण बरंच एवढं असतं, त्याच्यामध्ये गोडाचं पण आहे. मग अशा वेळेस अशा प्रकारे आहार ठेवणं, जसं मी म्हटलं की प्राणायाम करणं, एक रुटीन ठेवणं, योगा, आपलं जे उठण्याची झोपण्याची वेळ आहे ती चालू ठेवणं, नॉर्मल जे आपलं शरीर असतं ते 2दा जेवणार, एकदा मल विसर्जन कर, हे रुटीन असं प्रॉपर फॉलो झालं पाहिजे. म्हणजे नैसर्गिक आपल्याला दिवसातून 2दा भूक लागली पाहिजे आणि एकदा मल विसर्जन झालं पाहिजे. अरे हे आयदर ते काहीतरी कुठंतरी चुकतंय. आणि जर तुम्ही असं
एक विचारलं त्याच्यामध्ये एक वेगळा मी एक मुद्दा एक ऍड करते का बऱ्याचदा हे जे फॅक्टर येतं ना फायब्रॉइड हे आधीपासून सुरुवात झालेली असते. आपल्याला कळायला उशीर जातो. हां आणि ती सुरुवात इथून होते की हल्ली म्हणजे आयुर्वेदामध्ये ड्युरिंग द मेन्सेस काही परिचर्या फॉलो करायची असते. जसं गर्भिणी परिचर्या म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर काय फॉलो केलं पाहिजे, डिलिव्हरीच्या टायमिंगला काय फॉलो केलं पाहिजे, डिलिव्हरीच्या नंतर सुतिका परिचर्या असते. मग जेव्हा पिरियड चालू असतात त्याला ऋतुमती म्हणजे ते जो फेज आहे ते खूप छानपैकी जर फॉलो केलं स्टार्टिंगपासून त्या व्यक्तीला प्री मेनोपॉझल हे कधी आले कधी गेले कळणार. पण आत्ताचं काळानुसार आधीच्या बायकांना जर तुम्ही बघितलं असणार की बाहेर झोपायचे किंवा त्यांना वेगळं ठेवायचं, त्यांना किचनमध्ये एंट्री नसायची. त्याचं कारण वेगळं होतं तेव्हा कारण का त्यांना ते आराम द्यायचा प्रयत्न करत होते. ओके बिकॉज शरीराला तेव्हा आराम द्यायचा आहे. इमॅजिन तुमच्या शरीरातून रक्त वाहत आहे बाहेरून, मग तुम्ही त्याला आराम देणार ना पट्टी लावून जे काही असेल. मग ते स्त्रियांच्या मध्ये नॅचरली ब्लिडिंग होतीये म्हणजे ते व्रण आहे, ते जखम आहे आणि त्या टायमिंगला स्त्रियांनी आराम केलं पाहिजे. बट बिकॉज आता आणि जे म्हणजे सॉरी टू से बट ॲडव्हर्टाइजमेंट कधी कधी खूप चुकीचं पण सांगतं. म्हणजे सॅनिटरी नॅपकिन असे आहेत की तुम्ही उड्या मारू शकता, नंतर त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार दिलेले आहेत, त्याच्यापैकी पण वेगवेगळे आजार उत्पन्न होतात. पण त्या टायमिंगला प्रॅक्टिकली तुम्ही आराम केलं पाहिजे. आहार पण सात्विक खाल्लं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. शक्यच नाहीये म्हणजे सगळ्या स्त्रिया ऑफिसला तरी जाणाऱ्या असतात किंवा घरकाम एक्झॅक्टली. मग तेव्हा त्याच्यामध्ये खाणं पिणं चांगलं ठेवणं गरजेचं. आणि बऱ्याचदा आता एक नियम पण चालू होणार आहे किंवा करायचा विचार करतात की ड्युरिंग द म्हणजे काही काही ठिकाणी आय थिंक सो ते चालू पण झाल्यात ग्लोबली असं म्हणा की पिरियड्सच्या टायमिंगला दे कॅन टेक अ लिव्ह अँड दे कॅन रेस्ट. म्हणजे ही जो प्रकार आहे तो खूप खरंच चांगला आहे. जसं सांगेल का बायकाने त्याचा गैरफायदा नाही घ्यावा प्रॅक्टिकली पण नाही घेतला पाहिजे बिकॉज तुमचं शरीर आहे त्या टाइमला खरंच आरामाची गरज असते. आपण म्हणतो माझं पोट खूप दुखतं, माझं तर असंच आहे, ते नॉर्मल नाही आहे. ते म्हणजे पिरियड नाही कधी गेले कधी असं असायला पाहिजे होतं. बट आपल्याला जरासं ऑपोजिट होतं. ऑफकोर्स आपण काही नाही करू शकत पण ॲटलिस्ट वी कॅन हॅव अ हेल्दी लाईफस्टाईल. खाणं पिणं झोपणं उठणं या गोष्टीमध्ये करू शकतो. सो या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. आणि नेमका मुलींचं काय होतं की त्या टायमिंगला एक विशेष गोष्ट आहे जे मला सांगावंसं वाटेल की म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलं की डोक्यावरून आंघोळ नाही करायची आणि नॉर्मली 4 डे पिरियड्स होतात. तर मुली काय करतात बऱ्याचदा करून टाकतात आंघोळ किंवा पिरियड्स पोस्टपोन करण्यासाठी मेडिसिन्स. हो, तुम्ही नॅचरल तुमच्या बॉडीचा सायकल नका चेंज कर, मग कुठेतरी मग ह्या अशामध्ये रूपांतर होतो जे शरीरातून वाहत. आणि याचे दुष्परिणाम कुठेतरी दिसायला लागतात पुढे जाऊन. जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम दिसतात, म्हणजे तू पाठ केलंयस तर ते तुझं कुठेतरी कर्मानुसार तुला ते दिसणार. तसंच आहे. एक माझ्याकडे पेशंट होती, तिचं फायब्रॉइड रिलेटेड होतं, तिला बेबी नव्हतं होत. बट इव्हेंच्युअली जेव्हा तिची हिस्ट्री माहिती पडली तिने काय बोलावं, मी तर पिरियडच्या फर्स्ट डे पासून आंघोळ करते कित्येक वर्षापासून. सो दिस वॉज द रॉंग थिंग. कारण काही नाही केलं पाहिजे. कारण काय मग या व्यक्तींना मेनोपॉझल पण लवकर येते. बोलायचा हा उद्देश होता की ही सुरुवात कुठून होते असं आहे. आणि आत्ताच्या मुलीमध्ये पिरियड्स पण लवकर यायला लागले तर तुम्ही नोटीस केलं. मग लवकर येत आहेत म्हणजे हे पण निसर्गाच्या वेगळं त्याचं पण वेगळं रिझन आहे. सो या गोष्टीनं पहिल्यापासून हे करतात. आणि हल्ली अंगाला तेल लावणं हा तो प्रकारच नाही राहिला कोणाचं नाही. म्हणजे अगदी लोशन पण लगेच ॲब्झॉर्ब झालं पाहिजे अशा प्रकारे ती ॲड असते. पण ऑइल हा केव्हाही शरीराला चांगला आहे. त्यातला तर तुम्हाला कोणता सूट होतोय आणि शरीरावाईज कारण का प्रत्येकाची स्किन टाईप पण वेगळी आहे. आणि आपण म्हणतो खोबरेल तेल हे म्हणजे सगळ्यांना चालणारतलं आहे आणि परवडणारतलं आहे. हां बेसिकली. आणि ते की खोबरेल तेल चांगलंच आहे नो डाऊट. ऑप्शन तेलाचं पण ठेवा कारण का काही जणांना तिळाचं तेल पण सूट होतं की नाही. कारण का समजा आता तुमचं सर्दी आहे किंवा तुमचं प्रकृती जरा त्या याच्यामध्ये मग तेव्हा कोकोनट ऑइल हा शीत विर्यात म्हणजे थंड आहे. मग तेव्हा तुम्हाला ते प्रॉब्लेम तिळाचं तेल हा बेस्ट असतं. आणि तिळाच्या तेलाचे गुणधर्म पण तेवढेच चांगले आहे. नो डाऊट बोथ आर गुड. बट आपण समजून घेतलं पाहिजे की काय का म्हणजे मला सूट होत नाही म्हणून मी तेलच नाही वापरत हा उत्तर नसायला पाहिजे. म्हणजे त्याला काहीतरी तुम्ही पर्याय शोधला पाहिजे पण ते यूज केलं पाहिजे किंवा वापरलं पाहिजे. म्हणजे त्यांनी ॲटलिस्ट तुम्ही आणि तुमचं शरीर दोन्ही छान आणि फॅमिली पण सगळ्यांनीच लावलेलं जास्त चांगलं. ह्या सगळ्यामध्ये हे प्री मेनोपॉजमध्ये किंवा मेनोपॉजमध्ये
घरच्यांनी कसं त्या स्त्रीला हँडल किंवा हाताळलं पाहिजे. हा एक सर्वात महत्वाचा आहे, बिकॉज इथूनच सुरुवात असते. माझं एक असं मत आहे की प्रत्येक गोष्टीला औषधच असावं असं नाही. म्हणजे इट शुड बी द पार्ट ऑफ इट विच इट इव्हेंच्युअली गो आउट. सो पहिली गोष्ट ना की ते समजून म्हणजे एक बोलणं असायला पाहिजे ॲट अ नॉर्मल लेवल, की असं असं वाटतंय. म्हणजे जे काही होतात ना बोलल्याने बऱ्याच गोष्टी हे होतात. थोडंसं बऱ्याचदा बायकांना काय होतं की मी ऑफिसमधनं येते, मग मला घरात पसारा दिसतो, मग मला तो पण आवडायला लागतो. मग मुलं येऊन असं बॅग ठेवतात, हजबंड येऊन बॅग इथं ठेवतो. आता जसं मी म्हटलं रात्री झोपायची वेळ आली, पण एवढं सर्व आवरलं नाही तर सकाळी उठलं की तेच पसारा दिसणार आहे. अगेन इट विल गेट स्टार्ट इरिटेटिंग ना. तो अशा टायमिंगला ना घरात थोडंसं हातभार करणं फार महत्वाचं आहे. त्या सगळ्यांनी हातभार लावला. म्हणजे सिम्पल आहे ना. तुम्ही एखादा टॉवेल वापरलाय तर तो परत ठेवणे. हो, तुम्ही ग्लासमध्ये पाणी प्यायलात मुलांनी तर तो जाऊन परत व्यवस्थित धुवून ठेवणे. म्हणजे आईला किंवा एका स्त्रीला तो काम थोडासा कमी पडतो. मग तुम्हाला सवय पण लागते. हां, आणि ती असली पाहिजे, डिपेंडन्सी नाही ना. आणि परत मग आल्यावर ती एक शर्ट इथे, एक टॉवेल तिथे, बॅग इथे. म्हणजे ह्या गोष्टी खूप बारीक-सारीक असतात, पण खूप महत्त्वाच्या आहेत. कारण का शेवटी लास्टला म्हणजे स्त्रियांनाच हे सगळं बघावं लागतं. घरच्या बाईवर म्हणजे उठून ते मुलांचे डब्बे करणार, का नवऱ्याचा डब्बा करणार, स्वतःचा डब्बा करणार, का हे करत बसणार. तो इट इज सिम्पल की थोडासा हातभार करणं ना, तर ते पण त्याच्यामध्ये पण बायका खुश असतात. आणि मला एक सांगा, आज बाहेरून मागवतो असं जर उत्तर आलं, तसं किती दिवस आपण मागवणार आहोत? किती दिवस हे करणार ना, बिकॉज इव्हेंच्युअली बाहेरचं खाणं पण काय असणार चांगलं नाही. आणि त्यांचं आणि काही मी असंही म्हणेन पोळी चांगल्या घरगुती पोळी भाजी केंद्रामध्ये पण घेतलं तरी पण शेवटी एक हे राहतं. म्हणून काही काही गोष्टी ज्या अगदी नॉर्मल की कपडे सुकवलेले आहेत आता घडी मारून आपापले तरी ठेवू शकतो, एवढं तरी केलं ना तरी बायकांचं बऱ्याच गोष्टी काम हलक्या होतात. असं होतं जेव्हा हे स्पेशली हे कोणाला जेव्हा फेस करावं ते ज्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असतात ना, म्हणजे अगदी होतात ना तसं. कारण का तेव्हा सर्व काही त्या स्त्रीलाच बघावं लागतं. अगदी मुलाचं ओपन हाऊस जे आहे ते सुद्धा तिलाच बघावं लागतं. सो या गोष्टी मॅनेज करणं, जरा ओपन अप होणं, बोलणं, एक थोडासा फॅमिली टाईम, मी टाईम हे करणं फार किंवा गरजेचं आहे. मैत्रिणी आहेत किंवा आणि बायकांनी तर नक्कीच बाहेर म्हणजे जसं तुम्ही आता मैत्रिणी बोलात, थोडं असायला पाहिजे. म्हणजे त्याला सेल्फ लव्ह हल्ली वर्ड वापरलं जातं आणि ते खरंच खूप गरजेचं आहे. बिकॉज स्वतःवर प्रेम पहिले करा, मग बाकीच्या कारण का जेव्हापर्यंत आपण आपल्याला आपल्या बॉडीला रिस्पेक्ट महत्त्वाचं. आपल्या मनाला रिस्पेक्ट देत नाही, तर आपण वी कांट म्हणजे पुढे जाऊ शकत नाही. आणि बाकीचं पण जे म्हणजे काय म्हणतो आपण, घरची जी घडी विस्कटते ती पण विस्कटणार नाही. म्हणजे जे नक्कीच. नाही आणि बऱ्याचदा असं होतं की ह्या गोष्टी खूप पुढे एक्स्ट्रीम पण होतात, अगदी सेपरेशनपर्यंत पण होतात. बट जसं मी म्हटलं की थोडंसं इंटरॅक्शन असायला पाहिजे, अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, फॅमिली टाईम असायला पाहिजे, रिलॅक्सेशन टायमिंग पण असं प्रत्येक वेळेस असं खेचत राहणं अशा प्रकारे पण नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या स्थितीनुसार आहेत. म्हणजे असं मी म्हटलं की पर्सनली त्या लेडीने स्वतःची कुठली तरी एक हॉबी जपली पाहिजे. मग ती बुक रिडिंग असो किंवा पेंटिंग असो किंवा काही असो, इट इज नॉट रिलेटेड टू अर्निंग. बट त्यापायी तिला ते काम केल्यापायी तिला मेंटल सॅटिस्फॅक्शन भेटलं. म्हणजे ते एक जरा ती रिलॅक्स झाले. आणि हे मी आता स्त्री असं सर्वांनाच सांगेन नक्की, कारण का पुढे जाऊन या गोष्टीची खूप गरज आहे. कारण का एका टायमानंतर आपण खूप अर्न केलेलं पण असतं आणि आता त्यात काय अर्न करायचं, बिकॉज ते एक सेट झालेलं असतं. बट लेटर वी डिसाइड अरे मेरे को क्या चाहिए. मग तेव्हा हा रोल येतं की आपल्याला आपली एक आवड असते. काही जणांना फोटोग्राफी आवडते. सी दिस इज नॉट फॉर अर्निंग, दिस इज फॉर म्हणजे पैसे कमवायच्या दृष्टीने आपण न बघता त्याला एक छंद म्हणून बघणे त्याने आपण किंवा पुढे जाऊन त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ऍटलिस्ट जेव्हा रिटायर होतो तेव्हा तरी मग तेव्हा आपल्याला होतं की सर्व आता सेट आहे ना, रिटायरमेंट नंतर सुद्धा मनी आहे किंवा एका टायमानंतर काम आपलं स्वतःचा व्यवसाय आहे, पण आता मला पहिल्यासारखं नाही बघायचं. सो दॅर ही ऑर शी कॅन लुक आउट फॉर हिमसेल्फ की मला फिरायला फार आवडतं किंवा जसं मी म्हटलं की काही आवड असू शकतं, असं काही हे नाही की ती कुठेतरी दबलेली असते ना. बट अल्टिमेटली हे काय करतं, माइंड रिलॅक्स करतं आणि जेव्हा मन शांत असतं, बुद्धी शांत असते, तेव्हा योग्य निर्णय घ्यायला जमतात. आपण म्हणजे आपल्या त्या गोष्टी आपण खूप चांगल्या की आपल्याला स्वतःकडे लक्ष देता येतं. सो नक्कीच जपलं पाहिजे. आपण औषधांबद्दल बोललो, अभ्यंगाबद्दल बोललो, पंचकर्म पण ह्याला उपयोगी पडतं का?
हो, नक्कीच. जसं मी म्हटलं, की यामध्ये ज्या गोष्टी होत्या ती वाताची आणि पित्ताची होती. आणि शरीरामध्ये जे चेंजेस दोषानुसार होतात तेव्हा. मग तेव्हा पंचकर्मामध्ये स्नेहन, स्वेदन हे स्वतः जसं मी अभ्यंगाच्या रूपात घरात करू शकतात, तसं काही थेरपीज आहेत ज्या क्लिनिकला, पंचकर्म सेंटरला तुम्ही करू शकतात प्रॉपरली, म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने. त्यामध्ये बस्ती ही ट्रीटमेंट आहे. बस्ती ट्रीटमेंट ही केल्याने काय होतं, की वात शरीराचा कंट्रोलमध्ये येतो. आता यामध्ये कसं आहे, थोडंसं एक वेगळंपणा सांगते, की बऱ्याचदा मेनोपॉझलमध्ये पिरियड्स इररेग्युलर होतात, म्हणजे एकदम म्हणजे प्री मेनोपॉझल याच्यामध्ये. हो बरोबर. मग ते ॲटलिस्ट रेग्युलर होणं गरजेचं आहे. सी आपण ॲज अ वुमेन ना, वी आर ब्लेस्ड. आपली बॉडी दर मंथली डिटॉक्सिफाय होते. म्हणजे हे झालं पाहिजे, कुठेतरी ते बाहेर निघालं पाहिजे. सो जेव्हा प्री मेनोपॉझल ही जे काळ येतं त्याच्यामध्ये बऱ्याचदा बायकांनाच वाटतं की इरेग्युलर पिरियड्स होतात, म्हणजे खूप लेट येते, आली तर स्कॅन्टी होतं, म्हणजे कमी होतं. तर हे पण कुठे ना कुठे भले मेनोपॉझल लास्ट स्टेज मे बी 45ला येऊ दे या 50ला येऊ दे, पण जेव्हापर्यंत पिरियड्स येत आहेत ते व्यवस्थित येण्यासाठी बस्ती हा ट्रीटमेंट खूप चांगलं करतं. मग त्याच्यामध्ये जसं म्हटलं चिडचिड होतं त्या शिरोधारा आहे, नसते ट्रीटमेंट आहे, खूप खूप चांगल्यापैकी काम करतं. म्हणजे या ट्रीटमेंट केल्याने काय होतं की पिरियड्स ॲटलीस्ट चांगले यायला लागतात, म्हणजे प्री मेनोपॉझल याच्यामध्ये जे इरेग्युलर झालेले असतात. मग निदान आपल्याला ती गोष्ट कमी होत जाते, त्याचा त्रास होत नाही. म्हणजे पिरियड्स रेग्युलर आले, मन शांत राहतं. ह्या अशा गोष्टी करत राहिला की म्हणजे म्हणजे त्याचे सेशन्स असतात, म्हणजे 8 दिवस तरी दशमूलारिष्ट आणि रानवंतर तेलाची तरी बस्ती घेतली तरी तुम्हाला खूप चांगलं फरक पडतं. हे किती दिवसाचे सेशन्स असतात आणि साधारण वेळ किती लागतो? पंचकर्म हे नॉर्मली 3 डेज, 5 डेज, 7 डेज अशा दिवसानुसार ठरतं. म्हणजे 3, 5, 7. 5-7 असं येतं, म्हणजे कुठलेही असं 2-4 असं नसतं. हा, म्हणजे सगळे 3, 5, 7 ह्या अशा प्रकारे आहे. पण अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम, आता समोरच्या व्यक्तीला खूप पिरियडचं इरेग्युलर, म्हणजे तिला 2-2 महिने आले नाही, आली तरी थोडंसं ब्लड फ्लो जातं, तर काही पोटातून औषधं घेणे आणि बस्ती ही ट्रीटमेंट तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केली तर रजस्त्राव म्हणजे आपलं पिरियड हे खूप छान होतं. आणि हा पिरियडमध्ये चांगलं जाणं पण हे पण इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला जे प्री मेनोपॉझल, पोस्ट मेनोपॉझल ही येणारच आहे, पण खूप इझी जातं. मग बस्तीला साधारण वेळ किती जातो? याला ॲटलिस्ट 45 मिनिट्स तरी तुम्ही 45 मिनिटं जातं. आणि खूप काही असं त्याच्यामध्ये त्रासदायक नाही आहे. तुम्हाला त्या वेळेस त्याचे इन्स्ट्रक्शन दिले जातात, बट खूप म्हणजे आयुर्वेदाच्या आयांकडून हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करून घेता येऊ शकतं नस. आणि काही नस्य आहे ते घरी पण करू शकतो, बट क्लिनिकमध्ये शिरोधारा तरी सर्वांना माहितीच आहे की केस म्हणजे कपाळावरती आपली धारा सोडली जाते, तर त्यामध्ये वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या आजारासाठी वापरलं जातं. मग तेव्हा वापरताना आपण जे मनाच्या रिलेटेड आहे, जसं ब्राह्मी आहे, शतावरी, अश्वगंधा. शतावरी अश्वगंधा मोस्टली इंटरनली दिलं जातं. अच्छा. काही कशी झाडं आहेत, जसं पिंपळाचं पान आहे, पिंपळाचं झाड आहे सॉरी, नंतर ब्राह्मी आहे. हे जे द्रव्य आहेत ना, त्याची आपल्याला मनाची शांतता खूप चांगली भेटते. अच्छा. मग ह्याचं त्याच्यामध्ये तेलामध्ये वापरलं जातं. ब्राह्मी ऑइल आहे ते सुद्धा वापरलं जातं. म्हणजे हे एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी खूप चांगलं. मग अशा प्रकारे पंचकर्म इज ऑल्सो व्हेरी गुड. जर इरेग्युलर पिरियड्स आहेत आणि अशी मूड स्विंग्स आल्या लागल्या तर नक्कीच हे करावं. आणि प्रत्येक वेळेस असं पण नाही विचार करावा अरे मला प्री मेनोपॉज, कारण का कसं जसं म्हटलं सबकॉन्शियस माइंड आपण तेच अडॅप्ट करायला लागतं. त्याशिवाय जो त्रास आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्या आणि ओव्हरऑल तुमचं वेगळं. आणि जेवढा पिरियड्स रेग्युलर राहतील आणि जेवढं आपलं बॉडी तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. तर म्हटलं ही चेंजेस, ऑस्टिओपोरोटिक चेंजेस, केसांमध्ये बदल, स्किनमध्ये, ग्रेइंग ऑफ द हेअर, या सगळ्या गोष्टी खूप लांबवल्यात. मग त्यासाठी मी एक सांगेन की मुलींनी आत्तापासूनच च्यवनप्राश, ब्राह्मी रसायन, अगस्ती रसायन हे जे आहेत तुम्ही वैद्यकीय सल्ल्याने रेग्युलर बेसिसवरती चालू ठेवा. आणि काही ह्याचं जे बोलतात ना बेनिफिट्स तुम्हाला ओव्हर द एज दिसायला लागेल, तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल. याचे गुणधर्म आहेत. एक्झॅक्टली. तर ते कसं आहे, ब्राह्मी आपण लहान मुलांना याच्यासाठी पण देतो, म्हणजे डोकं शांत ठेवायला किंवा कॉन्सन्ट्रेशन, बेसिकली ब्राह्मी त्याच्यासाठी पण वापरली जाते. आणि जसं मी म्हटलं हे मेद्य याच्यामध्ये येतं मनाच्या, तर तसं मेमरीसाठी पण चांगलंच आहे, तसं मन शांत करण्याचं अल्टिमेटली काहीतरी पण त्याच्यासाठी आहे. ते पण वापरू शकतो, कारण शोक म्हणजे तुम्ही शेवटी म्हणालात की दुसरं किंवा मन अशांत आहे, ते मेद्यामध्ये आलेलं ना बस सगळं आहे. मी म्हटलं ना की आपल्याला तो नावाचा लेवल बघितल्यानंतर तेच वाटतं, पण ऍक्च्युअल मध्ये त्याला वेगवेगळ्या रीतीने अशोका इष्ट तुम्ही जसं सांगितलं की ब्राह्मी
हे फक्त स्त्रियांनी न घेता पुरुषांनी पण घेऊ शकतो. नक्की नक्की कारण का त्याच्या कारण जर चिडलेली बायको असेल तर स्वतः शांत राहणं गरजेचं आहे. पुरुषांनाही तेवढा स्ट्रेस असतो असतो. नक्कीच म्हणजे ते पण आता जसं मी एक उदाहरण दिलेलं लाटणं फेकण्याची बायको, तर त्यावेळेस स्वतः शांत येण्यासाठी ते इव्हन म्हणजे असं नाही की पुरुषांना पण कामाचा स्ट्रेस असतो, फायनान्शियल स्ट्रेस असतो. सो या म्हणजे प्रत्येकाचं काम म्हणजे हे सगळे औषधं दोघांनाही उपयोग. येस येस नक्की. पण जवळच्या वैद्यांनी चांगलं आपल्याला काय योग्य आहे नाडी परीक्षण करावं. आपलं कोणतं काय रिलेटेड त्या टायमिंगला प्रॉब्लेम आहे, बॉडी काय नाडी परीक्षणमधनं जाणवतं, हे सर्व घेतलं नाही त्याचे रिझल्ट चांगले येतात. असं नाही की अननोइंगली घेतलं तर घेतलं, पण आपल्याला केव्हाही प्रॉपर चॅनलने गेलेलं केव्हाही बेटर. आज डॉक्टर मेघा इथे आल्या आपल्याशी. खरंच त्यांनी खूप चांगले काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात. औषधं आयुर्वेदामध्ये काय आहेत, त्याचा उपयोग कसा काय आपल्या स्त्रियांनी करून घ्यावा, त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांनी त्यांची कशी साथ द्यावी, ह्याबद्दल त्यांनी खूप सुंदर काही गोष्टी सांगितल्यात. त्यातूनही तुम्हाला असं वाटलं की डॉक्टर मेघांचं तुम्हाला एकदा त्यांना भेटणं गरजेचं आहे या गोष्टींसाठी, की त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट केलं पाहिजे, किंवा ह्या गोष्टी मला मॅनेज होत नाहीत किंवा त्यातनं औषधं मला काही हवी असतील, तर आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे. तर तुम्ही नक्की त्यांना भेट द्या किंवा त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या सगळ्या ज्या शंका आहेत त्यांचं निरसन करून घ्या.